सकाळी दिवसाची सुरुवात असं चहा पिऊन झाली छान. चहा पिल्याशिवाय तर दिवसच निघत नाही. आणि आज संध्याकाळी होतं नवरात्राची स्थापना तर काही मी करत नाही, फक्त दिवा वगैरेच लावते. असं छान हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि छान स्वस्तिक वगैरे काढले आणि अशी छान तयारी वगैरे केली संध्याकाळी थोडीशी. आणि दिवा पण मी असं अष्टकमरकडून काढत असते आणि दिवा लावायची पण पद्धत असते थोडीफार. आणि असं छान दरवाजावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि अद्दूचं असं मध्ये मध्ये चालू होतं, तुम्ही बघू शकता. त्याचा डान्स चालू होता. त्याला कॅमेरामधून काय दिसत होतं तर काय माहीत, त्याला खूपच मज्जा वाटत होती. नंतर असं दिवा लावायला घेतला, त्यामध्ये छान अशी मी मोठी भात करून टाकली, तसं जेणेकरून ती आपला 9 दिवस पुरेल. आणि छान अशी मी विकतच घेतल्या होत्या मागच्या वेळेला आमच्या गावाकडे. आणि एकदाच अशी लावून दिली आणि छान दिव्याला हळद कुंकू वगैरे लावलं, दिव्याची पूजा वगैरे केली आणि छान अष्टकमळ काढलं तांदळाचं आणि त्यावर दिवा स्थापन केला आणि असं छान चौरंगावर ठेवला होता. आणि संध्याकाळी अशी छान आरती वगैरे केली आणि धूपदीप लावला आणि असं राड वगैरे जाळले. आणि घरात एवढं प्रसन्न वातावरण झालं होतं ना, थोडंसं दिवाबत्ती का करणं आपण, एवढं छान वाटते ना संध्याकाळी. असं घटस्थापना तर मी करत नाही एवढं काही, आणि ते माझ्या गावाकडे असल्यामुळे आम्ही काही इथे करत नाही, त्यामुळे असं दिवा वगैरे लावला आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि प्रसन्न वाटत होतं. असं देवीचा फोटो वगैरे ठेवला होता. असा होता आमचा दिवस. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.